आपण विहिरीवरनं सुद्धा 50-60 लाख लिटर 60 लाख लिटर जवळपास पाणी उपलब्ध केलेलं आहे. तरीसुद्धा आपली अडचण आहे की जसं ही पाईपलाईन जीर्ण झालेली 96ची योजना जीर्ण झालेली सातत्यानं पाईपलाईन फुटते, त्यामुळं त्याला प्रेशरनं पाणी घेऊ शकत नाही. 1,80,00,000 लिटर जरी आपण त्याची क्षमता असेल तरी आता 90 लाख 1 कोटीच्या वरती पाणी येऊ शकत नाही, कारण थोडं प्रेशर दिलं की फुटते ती. त्याच्यामुळे आपण नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. आता रोडमुळं थांबलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, तेवढाच टप्पा आपल्याला थांबलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन निधी आपण घेतोय आणि त्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना, एक मनामध्ये कल्पना आली की आपलं लक्षाच्या वाडीचं जे पंप हाऊस आहे टप्पा 2चं, तर त्या ठिकाणी एक जागा उपलब्ध करून आपल्याला 75 HP सबमर्सिबल पाईप आपलं पंप त्या ठिकाणी त्या हौदामध्ये टाकून एक 600 ते 700 मीटर पाईपलाईन टाकावं लागते आणि चांदणी आपलं धरण पूर्ण आटलेलं आहे. तिथून आपल्याला 90 लाख लिटर पाणी मिळत होतं, पाणीच मिळत नाही. आणि जेवढ्या वेळेस ही लाईन चालू असेल त्यावेळेस हे पाणी जे आपल्या शेतीला देतोय त्याच्यातूनच 75 HP मोटर त्या ठिकाणी टाकून 600-700 मीटरचं अंतर येईल साधारण. त्याचं एक साधारण माझ्या माहितीप्रमाणे 75 लाख रुपयाचं अंदाजपत्र झाले. ते नगरपालिकेने दिले. आता सर्वसाधारण सभेपुढं आपण विषय घेऊ, त्याची मंजुरी देऊ, तातडीनं तांत्रिक मंजुरी वगैरे घेऊन ती प्रक्रिया सगळी पूर्ण करून घेऊ आणि तिथून 90 लाख लिटर पाणी आपण चांदणीचं जरी पाणी आपल्याला आत्ता येत नसेल तर तिथून तात्पुरतं एक 2-3 वर्षाची परवानगी आपण जलसंपदा खात्याकडनं विशेष बाब म्हणून विखे पाटील साहेब माझ्या माहितीप्रमाणे 27 तारखेला बार्शीच्या दौऱ्यावरती येणार आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब यांच्याकडनं मान्यता घेऊन एक जी आपल्याला सातत्यानं अडचण येते की 90 लाख लिटर पाणी तिथून आपण उचलू शकतो असं टेक्निकली आम्ही सगळं आमचं सर्वेक्षण झालेलं आहे. आता ह्या बाबी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत, विषय तयार केलेला आहे, पैशाची तरतूद केलेली आहे. फक्त त्याची आता परवानगीचा विषय आहे. ही परवानगी आपण जलसंपदा खात्याकडनं मिळवण्याचा टोकाचा प्रयत्न करू आपण. साहेब देतील त्या तर पिण्याचा पाण्याचा विषय जर मिळली तर आपली तात्पुरती 1-2 वर्षाची अडचण जी काही वर्ष 6 महिने त्या पाईपलाईन पूर्ण व्हायला लागणार आहे. जी अडचण आता सध्याची आहे 10 दिवसाला 8 दिवसाला पाणी येतं आहे, कमीत कमी आपण 4 दिवसावरती पाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. अशा पद्धतीनं युद्ध पातळीवरती सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. ह्याच्यामध्ये कुणीही राजकारण आणू नये, कारण टेक्निकली जर कुणाला काही आवश्यकता असेल एवढं कधी तर डोकं कोणी चालवलेलं नाही, कधी प्रॅक्टिकली जागेवरती गेलेलं नाही, त्यांना कुठनं पाईपलाईन आहे ते पण माहिती नाही, कुठं पंप हाऊस कितीच्या मोटरी आहेत, कसं फुटलंय, कसं लिकेज आहे, कुणाला काही माहिती नसतंय. फक्त नगरपालिकेपुढं मडकं फोडणं आणि शिवच्या कॅबिनमध्ये बसून स्टंटबाजी करणं आणि पेपरला बातमी येणं इथपर्यंतच यांची मर्यादा आहे. परंतु जर काय आवश्यकता भासेल तर सगळ्यांच्या समोर माझ्याबरोबर इथं खुल्ल्याम चर्चेला यावं आणि सगळं काय राडारापाटा केलेला आहे जुना ते स्वतःहून जर पाहिलं आणि ही केलेली सगळी विचित्रपणा ही निस्तारता मायासारख्याला नाकी व्हायला लागलेला आहे. ह्याचं पण आत्मपरीक्षण काही जणांनी करावं.